शाहिरीचं प्रशिक्षण मिळावं याकरता भांडलो आणि ते पहिलं नाशिक जिल्ह्याला शाहिरी प्रशिक्षण शिबिर मिळावलं महाराष्ट्र शासनाचं. त्यामधून महाराष्ट्रातून 35 कलावंत शाहीर तयार झाले. मग त्यामध्ये नागपूरचे असतील, कुठे नागपूरचे असतील, जालन्याचे लोक आलेले होते, मुंबईतून आलेले होते, सांगलीतून आले होते, साताऱ्यातून आले होते, असे लोक कलावंत त्यातून तयार झाले. आणि दिग्गज महाराष्ट्रातल्या शाहिरांनी त्या ठिकाणी प्रबोधन केलं, शिकवले. लोकशाहिरी काय असते, कलाकारी काय असते, पोवाडे काय असतात, वेगवेगळे छंद काय असतात, ते सगळे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. 10 दिवस निवासी शिबिर होतं. प्रत्येकाचं जेवण खाण त्यामध्ये झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाचं हे पहिलं शिबिर सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम आपण केलं. पण त्यामध्ये किती जण सहभागी झाले हे नाशिक जिल्ह्यामधलं हे दुर्दैव म्हणावं लागेल. त्याबरोबरच मी एका संस्थेचं काम करतो, ज्या संस्थेची स्थापना 1894 साली झालेली आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्या संस्थेला खूप मोठं करण्याचा प्रयत्न केला. त्या संस्थेचे 11 विभाग आहेत. त्या 11 विभागापैकी एका विभागावर पूर्ण भारताच्या एका विभागाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम करतो, जे आहे सामाजिक सांस्कृतिक विभाग. आणि त्या विभागाचं काम करतो. याची स्मरणिका अशी निघते. या स्मरणिकेत माझं नाव तुम्हाला बघायला भेटल. मी नावासाठी काहीच करत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो मला पद नको, मला काम नको. कारण पदाचा हा भार वेगळा असतो आणि पद घेतलं की माणूस सन्मान बघत असतो. मला सन्मान जरी नसला तरी चालेल, मी कुठेही बसायला तयार असतो, परंतु कलावंताचं काम करणं हे माझं पहिलं अन्य कर्तव्य, सन्मान नव्हे. आणि ठिकाणी मी काम करतो. त्यामध्ये सांगायचं झालं तर वृद्ध कलावंत योजनासाठी जे भ्रष्टाचार होतो त्याच्यापासून पहिल्यांदा मुक्त व्हा. कारण आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यासाठी लागणारे तुमचे कागदपत्र पाहिजे, तुमचे केलेले कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स, पेपरला आलेल्या बातम्या, त्याच्यानंतर तुमचे सगळे कागदपत्र, मग तुमचा वयाचा दाखला, शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तर लागतंच. बँकेचं पासबुक पाहिजे, पती पत्नीचा एकत्रित फोटो पाहिजे. त्याबरोबरच तुमच्या कार्यक्रमात तुम्हाला जे मानधन मिळवण्यासाठी सर्टिफिकेट पाहिजे ते आता इथेही भेटणार आहे. अशा प्रकारचे सर्टिफिकेट तुमचे किती आहेत हे सगळं जर तुमचं जर असेल तर त्याची एक छान फाईल बनवावं लागते. त्या बाबतीतही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते निश्चितपणानं दिलं जाईल. फक्त तुम्हाला कागदपत्रांचा खर्च करायचा आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन ती अपलोड केली की तुमचं नाव तिकडं आपोआप जातं. मग तुमचं नाव जर आलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. कारण ते नाव मला माहिती होतं, त्याचा नंबर मला माहिती होतो आणि मग मी तुम्हाला फोन करतो का एवढे पैसे दे टाका. जर असा फोन आला तर त्याला म्हणायचं दादा तू कुठं आहेस आणि तुझे पैसे उत्तम गायकर घेऊन येऊ राहिले किंवा त्याला तिथंच चपलानी मारा, काही घाबरायचं काम नाही. कारण कलावंत हा तळागाळातला कलावंत आहे. त्यांनी उभं आयुष्य हे कलेला वाहिलेलं आणि उभं आयुष्य कलेला वाहिलेला कलावंत आता तुमच्यामध्ये ह्या वयामध्ये सुद्धा जी उर्मी आहे, जी गरमी आहे, दादांनी अतिशय सुंदर हिंदी गीत गायलं. ही तुमची शाहिरी, तुमची कला आहे. याला आम्ही खऱ्या अर्थानं नतमस्तक झालं पाहिजे. तुमच्या पावलावर पावलं आम्ही ठेवून चालू. आम्ही काही मोठे नाही हो, पण तुम्ही शिकवलेली कला आहे ती जोपासली पाहिजे, पुढं गेली पाहिजे, तिचं लोककलेचं संवर्धन झालं पाहिजे. मित्रांनो, मागेच ज्या आपल्या विधानसभेच्या हे झाल्या निवडणुका, त्यामध्ये एका पक्षाने आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या शाहिरांना बोलवलं आणि जितके उमेदवार उभे होते त्या प्रत्येकाचा प्रचार करायला आम्हाला काम दिलं. आणि त्यातून आम्हाला काही आमदानी मिळाली, पैसे मिळाले, जेणेकरून माझ्या कलावंतांना त्याला रोजगार उपलब्ध झाला. आणि असा रोजगार आता पुन्हा उपलब्ध होणार आहे. कारण तेही काम नाशिक जिल्ह्याचं माझ्याकडे दिलेलं आहे. कोणी जर ग्रुप तयार असतील, कुठल्याही पक्ष असू द्या, काहीच घेणं नाही. तुम्हाला पोट भरायला कोणताच पक्ष पैसे देत नाही, कोणताच पक्ष तुम्हाला खायला देत नाही. मग आपल्याला काय घेणं नाही. दगडालाही देव बनवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, लोककलावंतामध्ये, बरोबर का नाही. मग आपल्याला त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. तर त्या पद्धतीने आता ज्या निवडणुका होणार आहे, त्या जिल्हा परिषदेच्या होणार आहे, पंचायत समितीच्या होणार आहे, महानगरपालिकेच्या होणार आहे, आणि तिथं जे जे उमेदवार उभे राहतील त्यांचा आपल्याला प्रचार प्रसार करायचा. पण तो फुकट नाही तर पैसे घेऊन करायचा आहे, बरोबर का नाही. आणि म्हणून असा प्रचार जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही तयार असायला पाहिजे. माझा नंबर तुम्हाला मी सांगणार आहे, त्या नंबरशी संपर्कात राहा. तुम्हाला ते काम देऊ शकतो. मग ते कुठेही असेल, कुठेही म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या कलावंताला तुम्हाला जवळचं जिथं असेल तिथं. तुम्ही मालेगावचे आहेत ना,
तो मालेगावमध्ये सुद्धा उमेदवार उभे राहणार आहे ना, त्यांचा प्रचार तुम्ही करू शकता. जे कोणी चांदवडचे असेल त्यांना चांदवडमध्ये, नाशिकचे असेल नाशिकमध्ये, कोणी इगतपुरीचे असेल, भोटीचे असतील, सिन्नरचे असतील, प्रत्येक भागामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे राहणार. तुम्हाला त्यांचा प्रचार करायचा आणि त्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहे आणि तेही कोणाला वाटप न करता ते खास तुमच्या खात्यावर येणार आहे, तुम्हाला हातात मिळणार आहे. त्याच्याही एक मीटिंग आपण लावणार आहे किंवा आजची मीटिंग 30 धरून चला. फक्त तुम्ही संपर्कात राहा, कारण आपल्या कलावंताला आज रोजी रोटी मिळाली पाहिजे, कलावंताचं पोट भरलं पाहिजे, कारण कलावंत हा जागृत झाला पाहिजे. खरं सांगायचं झालं तर आता महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांनी मात्र कलावंताच्या पोटावर पाय द्यायला सुरुवात झाली. कारण आतापर्यंत मिळत असलेले कार्यक्रम आता जवळजवळ बंद झाले. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे वर्षाकाठी आम्हाला 400 कार्यक्रम असायचे, ते आताशी एका वर्षामध्ये 4-4, 5-5 कार्यक्रम भेटले. याच्यावरचं काय कारण झालं तर डिजिटल सगळं तयार झालं. एक व्हॅन बनवली जाते, त्याच्यामध्ये एक TV लावला जातो आणि ती व्हॅन बोंबलत फिरते. त्याच्यामुळं काय झालं, लोक कलावंत उपाशी भरायला लागले. मला इथं एक स्वाभिमान वाटेल की इथं ही जी आमची सुकन्या बसली ती लोककलेचं शिक्षण घेते. डॉक्टर मसराळे आमचे मित्र आहेत, त्यांची लोककला मुंबई लोककला विद्यापीठाची ती विद्यार्थिनी आहे. ती लोककलेचं शिक्षण घेते आणि जर अशा पद्धतीने लोककलाचं किंवा लोककलावंतांचं जर उपमर्द होत असेल, त्यांना जर सन्मान मिळत नसेल. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शाहीर पोवाडे गायचे, तर त्या काळामध्ये त्याला सोन्याचं कडं मिळायचं, त्याला मानाचा जरतारी फेटा मिळायचा, नवे नवे गळ्यातला कंठा काढून दिलेला आहे. इथपर्यंत त्यांचा मान सन्मान. एकेकाळी असं व्हायचं की ज्यावेळेस आचार्य अत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या कलावंतांसाठी, साहित्यिकांसाठी विधानसभेमध्ये व्यवस्थित आसन व्यवस्था असावी. ती आसन व्यवस्था तर मोडीत काढली, पण लोककलावंत आज उपक्षित राहिला. त्याला कारण काय, आपलं संघटन मजबूत होतं, बरोबर का नाही. जे आपल्या ह्या संस्थेचं रोपटं लावलं गेलं, त्या संस्थेचं आज लोककलावंत म्हणून आपण किती संरक्षण नोंदवतो, किती जण येऊ शकतो. आता मी कधीतरी येत असेल आणि कधीतरी बोलत असेल, कारण जबाबदारीच खूप वाढल्या आणि त्याच्यामुळं काय झालं, आता मी 22-19 तारखेला अयोध्येला जातोय महासंमेलन. त्या ठिकाणी अखिल भारतीय पूर्वी क्षत्रिय सभेचं होतंय. 6 दिवस तिथं संमेलनामध्ये सहभाग आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर निश्चितपणे लोककलावंताला पूर्ण मोफत इलाज मिळाला पाहिजे. लोककलावंताला ही मासिक जी आमदनी मिळते 5,000 रुपये. मागच्या वेळेस आम्ही त्याच्यावर खूप मोठं आंदोलन केलं नागपूरला, आणि नागपूरला आंदोलन केल्याच्या नंतर तुम्ही एक सांगा, ज्याला राज्यपालाचा पुरस्कार मिळतो त्याचं नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जातं आणि त्याला क वर्गात बसवलं जातं. हा नतद्रष्टेपणा आपल्याही कलावंतांमध्ये आहे आणि म्हणून मी त्यासाठी खूप भांडलो, झगडलो. एवढंच नाही तर नागपूर अधिवेशनामध्ये कमीत कमी 5,000 कलावंत एकत्रित झाले. त्यावेळेस आम्ही मांडलं की एखादा जर कलावंत अभंग गात असेल आणि त्या कलावंताचा अभंग सुरू असताना जर टाळ वाजला नाही तर त्या अभंगाला अर्थ काय उरतो. एखादा जर लावणी गात असेल, लावणीमध्ये तुंतूनच वाजलं नाही तर त्या लावणीला कितपत आधार असू शकतो. एखादा शाहिरी पोवाडा गात असेल, त्या पोवाड्यात जर डफ वाजत नसेल तर त्या पोवाड्याला अर्थ कितपत राहील. म्हणून लोकवाद्य वाजवणारे सुद्धा कलावंत तो तेवढ्याच ताकदीचा असतो. म्हणून सगळ्यांना समान न्याय असावा आणि प्रत्येकाला 5,000 रुपये पेन्शन झाली. आम्ही त्यावेळेस 15,000ची मागणी केली होती. आता ती पुन्हा आपल्याला मागणी वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं संघटन झालं पाहिजे आणि संघटन होत असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. एक जीवानी, एकमताने, एक दिलानं लढलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ह्या लोकांनी ज्यावेळेस लढाई केल्या त्या कशासाठी केल्या हो. आमची मुंबई महाराष्ट्रात राहावं याच्याकरता छक्कड त्यांनी काढली. अहो त्यांना भूमिगत राहावं लागलं, घरचं अन्न मिळत नव्हतं, कधी उपाशी तापाशी दिले असते. 1.5 दिवसाचा शिकलेला माणूस तुम्हाला आम्हाला प्रबोधन करतो अण्णाभाऊसाठी. आज आपण त्यांच्या जयंत्या महोत्सव साजरे करतो. आमच्यातला लोककलावंत हा जागृत झाला पाहिजे. कलाकाराकडे एखाद्याची लोककला आहे ती खूप मोठं हत्यार आहे. त्याच्या एवढं महान मोठं हत्यारच नाही, पण कधी जेव्हा ते आपण आपल्याला त्याची जनजागृती आपण सुरुवात करू. त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचंय आणि काम करीत असताना मात्र आपल्याला ही जी संस्था आहे ही खूप मोठी करायची आहे. खूप मोठी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मला तर वाटतं सचिव साहेब आता आपण दौरा करायला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करूया. तुम्हाला पुराव्यानिशी बोलता आलं पाहिजे अधिकारी. तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की आपण आपल्या इथं महासंस्कृती महोत्सव झाला
आपल्या कलेक्टर साहेबांकडे 2,50,00,000 रुपयाचा निधी आला. किती? 2,50,00,000. सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की लोककलेच्या अनुषंगाने तुम्ही गळ, गवळण, नांदी, पोवाडा, हारोड, लावणी कोणीही प्रकार पाहिजे, माझ्यामुळे असं गोंधळी असेल तो प्रकार मी करायला तयार आहे. तसं मी महाराष्ट्राची लोकधारा करतो, लोककला करतो, 3 तासाचा अखंड कार्यक्रम करतो 51 कलावंत घेऊन. त्यापैकी तुम्हाला कोणता कार्यक्रम पाहिजे तो द्यायला तयार आहे. परंतु माझ्या अर्जाला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि इथं बाहेरचे आयात केलेले कलावंत आले, त्यांनी ते पैसे जोडले. बोलू नका, फक्त चहा पिता येईल न बोलता. मी तुमच्यासाठी पोट किरकिरी बोलतो. माझ्या भाचीच्या मुलाचा साखरपुडा होऊन गेलाय, मला तिथं जायचंय, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की 2.5 म्हणजे 2,50,00,000 रुपये इथे येऊन सुद्धा आपली लोककला दाखवता आली नाही. त्या GR मध्ये असं होतं की स्थानिक लोककलावंतांना लोककलेचं त्या ठिकाणी त्यांना उत्सर्जित करू द्या, त्यांना दाखवू द्या, त्याकरता होतं. तर स्थानिक लोकांना ही माहिती होऊन दिलं नाही. या कलेक्टर ऑफिसलाच ही घडलेली घटना आहे, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि म्हणून आम्ही खूप मोठं बंड तयार केलं होतं. परंतु ते बंड सुद्धा काही अधिकारी मोडीत काढतात, आपले कलावंत सुद्धा मोडीत काढतात. म्हणजे कलावंतांची एकजूट असेल तर निश्चितपणाने अधिकारी आमच्याशिवाय होणार नाही. आणि तो लोककला महोत्सव साजरा झाला कुठं आणि कसा झाला? 2,50,00,000 रुपये आपल्या जिल्ह्याला आले होते. माहिती आहे का? मी खेडेगावात राहतो बरं का, मी शेतकरी माणूस आहे. कोटीला जाता आणि माझं खेड्यामध्ये घर आहे, गाव आहे. शहरातल्या लोकांना ही माहिती जर होत असेल तर ते प्रत्येकाने पसरवलं पाहिजे, सांगितलं. म्हणून एक लक्षात ठेवा की आपणच आपला कर्दनकाळ ठरतो. माहिती करून घ्या, सगळ्या गोष्टी सांगत चला. जे लोक कलावंतांना आज मानधन मिळत नसेल त्या लोक कलावंतांना विनंती आहे, आता कमिटी बरखास्त झालेली आहे, कमिटी नाही. आणि अशा कमिटीतले काही लोक जर तुमच्यापर्यंत येऊन म्हणत असतील का आम्ही कमिटीला आहे, तर कमिटी नाही. आता कलेक्टर साहेबांकडे आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की आलेल्या लोक कलावंतांचं काय. तर त्यांनी सांगितलं आम्ही या लोक कलावंतांचं मानधन चालू करतो, पेन्शन चालू करतो, पण वयामानानुसार करतो. हा मला तरी वाटतो स्तुत्य उपक्रम. ज्याचं वय 65 असेल, ज्याचं वय 70 असेल, 70 वाला पहिल्यांदा, नंतर 65 वाला येईल, नंतर 55 वाला येईल, मग 50 वाला येईल. बरोबर का नाही? म्हणजे बुजुर्गाला पहिल्यांदा मिळालं पाहिजे असं त्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं. आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो तिथं की लोक कलावंतांचं काय. आता जर आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही, पालकमंत्री नसल्यावर ती मानधन समिती स्थापन होत नाही, परंतु त्यांचं काय उपेक्षित राहणार. मग त्यांनी असा निर्णय सांगितला, मला तो अधिकार आहे म्हणे, मी सही करून टाकणार आहे आणि 100 कलावंतांची फाईल पुढे जाईल आणि ती फाईल वयामानानुसार असेल. हे आम्हाला आवडलं. आम्ही त्यांना सांगितलं निश्चित तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. त्या पद्धतीने आपल्याला लढावं लागेल. कधी जर तुम्हाला आवाज दिला की कलेक्टर ऑफिसवर आपल्याला मोर्चाला जायचंय तर या. कारण हे बघा, मला सुद्धा मुलं बाळा सगळे आहे आणि या पद्धतीने आपण काही जर वाटत असेल तर माझा फोन नंबर घेऊन ठेवा, बोलत चला. परंतु आता आपल्याला संघटनेच्या अनुषंगाने खूप काम करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही सगळे माझे मायबाप आहात, बुजुर्ग आहात. तुमच्यातला जोश, तुमचे सादरीकरण ते बघून मला सुद्धा खूप मोठा असं अभिमान वाटला, स्फुरण वाटलं. प्रत्येकाला पुन्हा एकदा माननाची वंदना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लांबलं असेल, चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.